वळूया पुढील बातमीकडे। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याने ही ऑफर दिली होती। नितीन गडकरी यांनी हा गौप्यस्फोट केलाय। पंतप्रधान बनणं ध्येय नाही, मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, गडकरी यांचं हे वक्तव्य। तर हुकुमशाहीशी तडजोड करू नका अशी विरोधकांच्या प्रमुख नेत्याची भूमिका असल्याचं राऊत म्हणाले। अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की if you are going to become a prime minister, we will support you. Mondla, why you should support me and why I should take your support? To become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction हे मेरे लिए सर्वोपरि है। पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे, ज्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न गेला 10 वर्षापासून सुरू आहे, त्याच्याशी तडजोड करू नका, त्या प्रवृत्तींशी तडजोड करू नका, ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं, तर त्या चुकीचं असं मला वाटत नाही। अजेंडा जो आहे गडकरींच्या मनातला, त्यांना जे प्रधानमंत्री बनायचं स्वप्न आहे, कारण जेव्हा त्यांची निवडणूक होते, मी त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत, त्यावेळेस त्यांनी की प्रधानमंत्री नितीन गडकरी त्याला तुम्हाला मत करायचं आहे अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी नागपुरात दरवेळेस करतात। त्यामुळे त्यांच्या मनात इच्छा आहे, एकदा झालं तर बरं होऊन जाईल म्हणून आमची इच्छा आहे त्यांनी व्हावं। पण असं कोणी त्यांना ऑफर दिलेली होती विरोधकांनी, त्याचंही नाव त्यांनी सांगावं, पण त्यांनी प्रधानमंत्री बनण्याच्या शुभेच्छा आमच्या आहेत। ऑफर दिली होती का नाही ह्याच्यावर मला काहीच बोलता येणार नाही, कारण का मला माहिती नाही। पण एक गोष्ट मी कबूल करीन की गडकरी साहेब जरी आमचे वैचारिक मतभेद असले तरी अतिशय सुसंस्कृत नेता, ज्यांनी कधीच गलिच्छ राजकारण केलं नाही आणि स्वतःच्या वैचारिक भूमिकेत त्यांनी कधी बदल घडवला नाही आणि संघर्ष करायची तयारी, म्हणजे त्यांनी